हाय, हॅलो, नमस्ते मैत्रिणींनो, कशा आहात सर्वजणी? आज आपण पाहणार आहोत मिरचीचा वडा. आपल्याला मिरचीचा वडा बनवण्यासाठी आपण घेतलेला आहेत मिरची भज्याची मिरची आणि त्यानंतर मी येथे खलबत्त्यात ठेचून घेतलं होतं अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची. त्यानंतर मी इथे बटाटे उकडले होते. ते 2 बटाटे उकडले होते एवढ्या मिरच्यांसाठी. तर ते बटाटेही चांगले कुस्करून घेतलेले आहेत. कुस्कुरलेल्या बटाट्यांमध्ये आता आपण घालायचे अद्रक, लसूण, हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते वाटण आणि कांदा व चिरलेली कोथिंबीर. त्यानंतर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्ध लिंबू. अर्ध लिंबू छान पिळून घालायचे त्यात छोटंसंच अर्ध लिंबू मी घातलं आहे, म्हणजे जवळजवळ 2 चमचे लिंबाचा रस याच्यामध्ये घातला आहे. त्यानंतर घातलं आहे चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर. हे सगळं छान एकत्रित मिळून घ्यायचं आहे. आता हे झालं आपलं सारणाची तयारी. सारणाची तयारी झाल्यानंतर आता आपण मिरच्या कापून घेऊयात. ह्या मिरच्या कापताना साईडनं एक काप देऊन आतल्या सगळ्या बिया आपल्याला वेगळ्या करायच्यात आणि ती पोकळ मिरची फक्त आतमध्ये ठेवायची. एक एक करून अशा सगळ्या मिरच्या मी कापून घेतलेल्या आहेत. आता मिरच्या कापून झाल्यानंतर आपल्याला तळण्यासाठी जे बॅटर तयार करायचे बेसनाचं ते तयार करून घेऊयात. यासाठी मी येथे घेतलं होतं बेसन. बेसनामध्ये घातलं होतं चवीपुरतं मीठ आणि अर्धा चमचा एवढी लाल तिखट. हे छान थोडं थोडं पाणी करून बटाटा वड्यांसारखं आपण ते कालवून घेतलं आहे. सगळं कालून झाल्यानंतर त्याच्यात टाकला आहे अर्धा चमचा सोडा. खाण्याचा सोडा टाकून ते चांगलं फेटून घेतलं आहे, चांगलं मिक्स करून घेतलं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी केलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हे सारण थोडं थोडं करून व्यवस्थित त्या मिरच्यांमध्ये भरून घ्यायचे. एक एक करून हे स्टफिंग ह्या मिरच्यांमध्ये मी भरून घेतलेलं आहे आणि हे भरताना एवढं काळजी घ्यायची की ते जास्त बाहेर नाही आलं पाहिजे. जेवढं आतमध्ये त्या मिरचींमध्ये भरता येईल तेवढं छान भरून घ्यायचे. एक एक करून ते भरून झाल्यानंतर आपण ते साईडला ठेवूयात. पाहू शकता तुम्ही, मी अशा 2-4 मिरच्या तुम्हाला दाखवल्या आहेत कशा भरायच्या आणि असं करून माझ्या सगळ्या मिरच्या भरून झालेल्या आहेत. उरलेल्या सारणाचे मी छोटे छोटे वडेही करून घेतले आहेत, जेणेकरून ते सारण वायाला जायला नको. तोपर्यंत गॅसवरती ठेवलेली आहे कढईमध्ये घातलं आहे तेल. तेलही थोडंच घालायचं, जेवढं आपल्याला पुरेल एवढे भजे तळण्यासाठी, तेवढं जास्त काय तेल घालायचं नाही. त्यानंतर एक एक करून ते ते वडे मी पिठात मिसळून तळायला घेतलेत आणि हे छान असे लालसर होऊपर्यंत उलटपालट करून आपल्याला तळून घ्यायचेत. तळताना ते आतमध्येपर्यंत त्याची चांगली वाफ गेली पाहिजे, आतमध्ये चांगले तळल्या गेले पाहिजे असे तळायचे. गॅस मध्यम आचेवरतीच ठेवायचा आहे, जास्त मोठा गॅस करायचा नाही. खालवर करून आपल्याला ते भजे चांगले तळून घ्यायचेत. वडे तळून घ्यायचेत आणि ते वडे तळल्यानंतर मी साईडला बटर पेपरवरती काढून घेतलेले आहेत. पाहू शकता किती छान ते वडे झालेले आहेत. त्यानंतर मी उरलेलेही वडे असेच टाकून तळून घेतलेत आणि जे सारण उरलं होतं त्याचे छान बटाटे वडे केलेत. हे बटाटे वडेही खूप छान लागतात, तुम्ही एकदा ट्राय करा, अतिशय छान लागतात. जर झटपट तुम्हाला बटाटा वडा खायची इच्छा असेल तर या प्रकारे तुम्ही बटाटा वडा बनवू शकता. आणि पाहता पाहता आपले मिरची वडे झालेत तयार.